सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. आपलं आजचं पुस्तक गणिगण गणात बोते शोध आणि बोध. पुस्तकाचं नाव गणिगण गणात बोते. नाही, माझी म्हणण्यात चूक नाही झालेली. गणिगण गणात बोते हे पुस्तक घ्यायचं कारण असं की आपल्यापैकी अनेक जण संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत. अनेक जण नियमितपणे गजानन महाराजांच्या पोथीचं हबप श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय हा ग्रंथ याचं आपण पारायण करत असतो. अनेक जण शेगाव वारी करत असतात अगदी नित्य नियमानं. त्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी असणाऱ्या गजानन महाराज मठातही अनेक जण नियमितपणाने जात असतात. आपल्याला गजानन महाराजांच्या अनेक बोधवचनांची कल्पना असते, पण आपल्याला गजानन महाराजांनी सांगितलेलं तत्वज्ञान किंवा त्यांच्या बीजमंत्राचा नेमका अर्थ याविषयी बिलकुल अनेकदा निदान फारशी माहिती तरी नसते. ही उणीव दूर करण्यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलंय असं संपादकीय मनोगतात सांगण्यात आलंय. गजानन महाराजांच्या प्राकृत भाषेतील महामंत्रांचं भगवद्गीतेतील श्लोकांमध्ये असणारं उगमस्थान शोधण्याचं कार्य हे या पुस्तकात करण्यात आलंय. केवळ भगवद्गीता असं नव्हे तर मार्कंडेय पुराण, मुद्गल पुराण, ऋग्वेद यांच्याशीही गजानन महाराज तत्वप्रणालीची या पुस्तकात सांगड घालण्यात आली. त्याची चुणूक पुस्तकाच्या पहिल्याच पानावर पुस्तकाच्या शीर्षकाखालीच असणाऱ्या जाणून घेऊ गोष्टींच्या पलीकडचे श्री गजानन महाराज किंवा श्री गजानन महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून सांगितलेल्या तत्वज्ञानाची ओळख करून घेऊ या वाक्यानं मिळते. साधारणपणे अशा अर्थी पूर्ण उद्देश सांगणारी 2 वाक्य पुस्तकाच्या शीर्षकाखाली पहिल्याच पानावरती लेखकाच्याही नावाच्या वर लिहिण्याची आपल्याकडे पद्धत नाही. मला हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वाटतं. लेखक कोण याच्यापेक्षा सुद्धा, पुस्तकाचं शीर्षक काय याच्यापेक्षा सुद्धा हे पुस्तक कशासाठी लिहिलं आणि वाचकानं ते कशासाठी वाचावं याला प्राधान्य देणं हे या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य आहे. खरं म्हणजे आपल्या अज्ञानाची, निदान या विषयावरच्या अज्ञानाची जाणीव या पुस्तकाच्या शीर्षकापासून होत आहे. पुस्तकाचं शीर्षक आहे गणिगण गणात बोते. मी पुन्हा म्हणतो गणिगण गणात बोते, कारण आपण नेहमी म्हणतो गण गण गणांत बोते. मंत्राच्या बाबतीत उच्चार महत्वाचे असतात. त्यासाठी गजानन महाराज त्यांच्या पोथीतल्या तेलंगी ब्राह्मणांच्या उदाहरणाचा दाखला देत त्याचं महत्व स्पष्ट करत, शब्दार्थ आणि भावार्थ याचं महत्व सांगत या पुस्तकातलं विवेचन सुरू होतं. पुस्तकाच्या सुरुवातीलाच या शीर्षकातली गणिगण गणांत बोते प्रत्येक शब्दाची उत्पत्ती आणि नेमका अर्थ सांगितला जातो. आणि मग त्यातनं गणी म्हणजे आदिमाया, गण म्हणजे परब्रह्म, गणांत म्हणजे आत्मा आणि बोते म्हणजे मनन करा असा या योग्य मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ या पुस्तिकेत सांगण्यात आलाय. त्यामुळे आपल्याला खंत, अगदी निदान लाज नाही तरी वाटायला लागते की इतके दिवस आपण चुकीचं काहीतरी म्हणत होतो. आणि या दृष्टीनं या पुस्तकामध्ये या मंत्राची दिलेली उत्पत्ती ही निश्चितच मुळातून वाचण्याजोगी आहे. गणिगण गणांत बोते या मंत्राचा मतितार्थ सांगताना गजानन महाराजांचं सांगणं हे सगुणाकडून निर्गुणाकडे जा असं आहे, असं प्रतिपादन या पुस्तकात करण्यात आलंय. या पुस्तकात गजानन महाराजांच्या तत्वज्ञानाची सांगड अद्वैतवादाशी घालण्यात आली आहे. हे विवेचन अजून थोडं सविस्तर स्वरूपात आलं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं असं राहून नक्कीच वाटतं. त्यानंतर या पुस्तकात 4 छोटेखानी प्रकरणात गणिगण गणांत बोते या गजानन मंत्राचा अनुक्रमे शब्दार्थ, मतितार्थ आणि अन्वयार्थ असं बोधार्थ म्हणून सांगण्यात आलंय. मी पुन्हा म्हणतो, या पुस्तकात 4 छोटेखानी प्रकरणात गणिगण गणांत बोते या गजानन मंत्राचा शब्दार्थ, मतितार्थ, मननार्थ आणि अन्वयार्थ आणि बोधार्थ असं सांगण्यात आलंय. त्या व्यतिरिक्त इतरही 2 छोटेखानी प्रकरणं या पुस्तकात आहेत. आणि असं असूनही हे आपलं अज्ञान पुस्तिका पदोपदी उघडत राहते. पुस्तिका अशासाठी म्हटलं की ह्या पुस्तकाची एकूण पानं आहेत 44. त्याच्यामध्ये 6 प्रकरण आहेत. यातलं कोणतंही प्रकरण 6 पानांपेक्षा मोठं नाही आहे, हे लक्षात घेऊ.
त्याच्या एका पानावरती ह्या पुस्तकाचे लेखक दादाश्री म्हणजे दास भार्गव यांची या पुस्तका व्यतिरिक्त असलेल्या पुस्तकांची यादी दिली. 2 पानांवरती चित्र आहेत आणि एका पानावरती गणिगण गणांत बोते, जे आपण साधारणपणे गणगण गणांत बोते असं म्हणतो, याच्या व्यतिरिक्त असलेले 11 मूलमंत्र किंवा बीजमंत्र देण्यात आले आहेत. खरोखर मुळातनं वाचण्याजोगी परिस्थिती आहे. आपलं अज्ञान ही पुस्तिका उघड करत असते अगदी शेवटून दुसऱ्या पानापर्यंत. तिथे गजानन महाराजांच्या ब्रह्मवाणीतनं निर्माण झालेले इतर 11 महामंत्र दिले आहेत. आणि शेवटच्या पानावर मी आत्ताच म्हटलं तसं या पुस्तिकेचे लेखक दास भार्गव यांची इतर ग्रंथसंपदा सांगण्यात आली आहे. त्याच्यातही गजानन महाराजांशी संबंधित अशी इतर काही पुस्तकं आहेत. आणि त्यातून भावना आणि श्रद्धा यांच्या पलीकडे जात हे 44 पानी पुस्तक किंवा पुस्तिका गजानन महाराजांनी सांगितलेल्या तत्वज्ञानांचा विचार करायला वाचकांना उद्युक्त करते. एक नक्की, ही पुस्तिका वाचल्यानंतर लगेचच गजानन महाराजांच्या पोथीचं पुन्हा एकदा या पुस्तकात केलेल्या विवेचनानुसार अर्थ आपल्याला लागतो का हे पाहण्यासाठी पारायण करावं अशी इच्छा अनेकांना होऊ शकते. मला ती झाली आणि मी ते पारायण केलं हे नक्की. अशा या पुस्तकाचं नाव गणिगण गणांत बोते. पुस्तकाचं लेखक दास भार्गव. या पुस्तकाच्या प्रकाशिका मंजरी ताम्हनकर, शिल्पा प्रकाशन. या पुस्तकाचं संपादन आणि संकलन केलंय आलोक हंपीहळ्ळीकर यांनी. या पुस्तकाची प्रथमावृत्ती 6 एप्रिल 2025 रोजी प्रकाशित झाली. या पुस्तकाची पानं 44 आणि या पुस्तकाचं मूल्य 75 रुपये. आणि या पुस्तिकेच्या खरेदीसाठीचा संपर्क क्रमांक 99 755 8211 9975582211. मनःपूर्वक धन्यवाद. पुस्तकार्थ.